शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर 2024 मध्ये कापूस कपाशी पिकाची लागवड करायची तर आपल्याला व्हरायटीची निवड करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं। म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये कापसाच्या टॉप 15 महत्त्वाच्या व्हरायट्या बियाणं यांची माहिती घेतोय। आणि तुम्ही जर ह्या 15 पैकी कोणत्याही एका व्हरायटीची बियाण्याची लागवड करत असाल तर तुम्हाला कापसाचं एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन हमखास मिळणार आहे। मग या व्हरायट्या बियाणं आहे तरी कोणतं, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। कारण ह्या तुम्हाला व्हरायट्यांची नावच सांगणार नाही तर ह्या व्हरायट्यांचे फोटो देखील तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे। तर शेतकरी मित्रांनो, 2024 मध्ये कापसाच्या टॉप 15 व्हरायट्या, त्यातली पहिली महत्त्वाची व्हरायटी म्हणजे तुलसी सीडची कबड्डी बियाणं। हो शेतकरी मित्रांनो, ह्या कबड्डी वाहनाची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर 2024 मध्ये नेमकी कोणत्या व्हरायटीची लागवड करावी तर टॉप 15 मधील दुसरी महत्त्वाची व्हरायटी म्हणजे अंकुशची हरीश। ओ शेतकरी मित्रांनो, आपण या देखील व्हरायटीची लागवड करू शकतो। त्याच्यानंतर 2024 मध्ये शेतकऱ्याला एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळवून देणारी जी पुढची महत्त्वाची व्हरायटी आहे तर ती म्हणजे अजित सीडची अजित 155। त्याच्यानंतर 2024 मध्ये शेतकऱ्याला एकरी रेकॉर्ड ब्रेक 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळवून देणारी पुढची महत्त्वाची व्हरायटी यूएस ॲग्री सीडची यूएस 7067। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 2024 मध्ये टॉप 15 मधील जी चौथी महत्त्वाची व्हरायटी तुम्हाला सांगायची झाली तर ती म्हणजे निजुडू सीडची आशा। हो शेतकरी मित्रांनो, ही झाली 5वी व्हरायटी। त्याच्यानंतर 2024 मध्ये रेकॉर्ड ब्रेक एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळवून देणारी पुढची 6वी महत्त्वाची व्हरायटी सांगायची झाली तर ती आहे कावेरी सीडची ATM। व शेतकरी मित्रांनो, आपल्याला या देखील व्हरायटीची लागवड करायची आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 2024 मध्ये शेतकऱ्याला एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देणारी पुढची महत्त्वाची व्हरायटी टॉप 15 मधील 7वी तर ती म्हणजे सिकर सीडची जय हो। हो शेतकरी मित्रांनो, या देखील आपण व्हरायटीची लागवड करू शकतो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 2024 मध्ये शेतकऱ्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणारी टॉप 15 मधील पुढची महत्त्वाची व्हरायटी तर ती म्हणजे महिकोची धनदेव प्लस, या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 2024 मधील टॉप 15 महत्त्वाच्या ज्या कापसाच्या व्हरायट्या आहे त्यातील पुढची महत्त्वाची व्हरायटी म्हणजे प्रभातची प्रभात सुपर कॉट, या देखील आपण व्हरायटीची लागवड करू शकतो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 2024 मध्ये ज्या टॉप 15 महत्त्वाच्या कापसाच्या व्हरायटी आहेत तर त्यातली पुढची महत्त्वाची व्हरायटी तुम्हाला सांगायची झाली तर राशीची राशी 659, या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 2024 मधील ज्या टॉप 15 कापसाच्या व्हरायटी आहे तर त्यातील पुढची महत्त्वाची व्हरायटी तुम्हाला सांगायची झाली पुन्हा एकदा राशीचीच राशी 779 राशी 779, या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो। आता शेतकरी मित्रांनो, 2024 मध्ये शेतकऱ्याला रेकॉर्ड ब्रेक एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळवून देणारी टॉप 15 मधील पुढची महत्त्वाची व्हरायटी आदिती सीडची मोक्ष, या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 2024 मध्ये ज्या टॉप 15 महत्त्वाच्या व्हरायटी आहे एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळवून देतील तर पुढची महत्त्वाची व्हरायटी म्हणजे दप्तरीची पुष्पा, या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 2024 मधील ज्या टॉप 15 महत्त्वाच्या कापसाच्या व्हरायटी आहे तर त्यातली पुढची महत्त्वाची व्हरायटी तुम्हाला सांगायची झाली तर ती म्हणजे धरती जियान, या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 2024 मध्ये टॉप 15 मधील पुढची महत्त्वाची व्हरायटी सांगायची झाली तर ती म्हणजे टार्गेट, या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो आणि एकरी रेकॉर्ड ब्रेक 15 ते 20 क्विंटल उत्पादन आपण आरामशीर मिळवू शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर 2024 मध्ये कापूस कपाशी पिकाची लागवड करायची मग नेमकी व्हरायट्या घ्यायच्या तरी कोणत्या ज्या तुम्हाला मागच्या वर्षी भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देतील पण ह्या वर्षी तुम्हाला त्यांची नाव माहित नसेल
किंवा ही कंपनी माहीत नसेल किंवा यांचे फोटो माहीत नसतील तर हे घ्या. ही टॉप 15 ते 20 व्हरायट्या मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि यांची नावं आणि फोटो देखील सांगितलेले आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कापूस पिकाची लागवड करायची असते तर कापूस पिकाची लागवड करतेवेळी शेतकऱ्याच्या मनात एक महत्त्वाची शंका असते की बाबा ह्या व्हरायटीला मार्केट राहील का, ह्या व्हरायटीचं भरघोस उत्पादन मिळेल का, लांब धाग्याच्या असतील का, त्याचबरोबर रोगाला व्हायरस फ्री असतील का, रोगाला कमी प्रमाणात बळी पडणारे असतील का. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या काही व्हरायट्या मी तुम्हाला सांगितल्यात यांना भरपूर फांद्या असणं गरजेचं आहे. 5 पाकळ्यांचे टप्परे बोंड, वजनदार बोंड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या व्हरायट्यांची आता लागवड करतेवेळी नेमकी कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, जेणेकरून काही व्हरायट्या लवकर येणाऱ्या असतात, काही व्हरायट्या ह्या थोड्याशा लेट येणाऱ्या असतात. म्हणजेच 140, 150, 160 दिवसामध्ये, 170 दिवसामध्ये येणाऱ्या काही जबरदस्त कापसाच्या व्हरायट्या ह्या देखील आपल्याला निवडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कापूस पिकाची लागवड करतेवेळी आपल्याला 3x2, 3x4 किंवा 4x2 किंवा 4.5 फूट देखील अंतर असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला भरघोस असं उत्पादन मिळणार आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे कापूस लागवड उत्पादक शेतकरी प्रत्येक कापूस व्हरायटीची निवड करतेवेळी ह्या कापसाचं बोंडाचं वजन हे देखील अपेक्षित ठेवून ह्या व्हरायटीची निवड करत असतो. मग कशी तर 5 ते 5.5, 6 आणि 7 ग्रॅम वजन असणारं कापसाच्या व्हरायटीची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे. तसेच काही लवकर येणारे, काही उशिरा येणारे, काही मध्यम जमिनीमध्ये, काही हलक्या जमिनीमध्ये अशा प्रकारच्या देखील व्हरायटींची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या काही मी तुम्हाला व्हरायट्या सांगितलेल्या आहेत ह्या अतिशय कमी प्रमाणात रोगाला बळी पडतात. बोंड अळीचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात होतो, पण तुम्ही जर योग्य फवारण्या करत असाल तरच तुम्हाला भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 2024 मध्ये नेमकी कोणत्या व्हरायट्यांची बियाण्यांची निवड करावी तर ह्या मी टॉप तुम्हाला 15 ते 20 महत्त्वाच्या कापसाच्या कपाशीच्या जबरदस्त व्हरायट्या यांची माहिती सांगितली आहे. आणि ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा चालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला देखील यापैकी कोणत्याही एका व्हरायटीचा अनुभव आला असेल कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही देखील आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. आणि हो शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कापूस पिकाची लागवड ते काढणीपर्यंत आणि ह्या व्हरायट्यांची टप्प्याटप्प्यानुसार सविस्तर माहिती पाहिजे असल्यास मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला एकदा अवश्य व्हिजिट द्यायची आहे. कारण आपल्या चॅनलला टोटल 2,30,000पेक्षा जास्त शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे. इथून मागे आपण कापूस पिकाच्या ज्या काही व्हिडिओ बनवलेल्या आहे टोटल 10 ते 20 लाख शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. खाली जे शेअर बटन दिसत असेल, तुमचे मित्र, नातेवाईक, व्हॉट्सअप ग्रुप असतील, शेतीविषयक ग्रुप असतील, यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.